सुरळीत होऊन 3 तास उलटले नाहीत तर आता नेमकी परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। पुणे एक्सप्रेस वेवरती एका टँकरचा अपघात होतो आणि चक्क हा जो मुंबईकडची लेन आहे ती पूर्णपणे ठप्प होते। जवळपास 33 तासानंतर ही लेन जी आहे ती उघडते। आपण बघतोय समोर आडोशी बोगदा आहे, या आडोशी बोगद्याच्याच पाठीमागं आपण हा अपघात स्थळ बघतोय। याच ठिकाणी जो टँकर आहे तो पलटी झालेला होता। याच ठिकाणी जो टँकर आहे तो आता या ठिकाणचे जे सगळे ग्रामस्थ असतील, स्थानिक प्रशासन असेल, या ठिकाणच्या ज्या काही NGOs आहेत त्यांनी मदत करून हा जी वाहतूक आहे ती सुरळीत केलेली आहे। टँकर जो आहे तो याच ठिकाणी पडिकेले लावण्यात आलेला आहे। आपण बघतोय समोरून हा टर्निंग बघतोय आणि टर्न होतानाच ड्रायव्हरला गाडी कंट्रोल झाली नाही आणि अक्षरशः जो टँकर आहे त्या टँकरमध्ये प्रोपोलिन भरलेलं होतं। अतिशय ज्वलनशील पदार्थ आहे प्रोपोलिन, तो होता। तो चोच घेऊन टँकर जो आहे तो या ठिकाणी पलटी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याचमुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली होती। सर्व पहिले त्यांना हे आव्हान होतं की त्या टँकरमधले जो वायू आहे त्याची गळती थांबवणं। त्याची गळती सुरुवातीला थांबवण्यात आली, त्याच्यासाठी देखील मोठं आव्हान होतं। जर ती गळती थांबवली नसती तर आजूबाजूला ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यांमधले ज्या सायलेन्सरमुळे जर उच्च तापमान त्या टँकरपर्यंत आलं असतं तर मोठा भडका जो आहे तो झाला असता आणि 5 किलोमीटरपर्यंत या भडक्याची दाहकता जी आहे ती असती। त्यामुळे कुठेतरी आपण बघतोय की सर्वप्रथम त्यांनी याच्यावरती नियंत्रण मिळवून मग टँकर या ठिकाणाहून हलवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी 33 तास जो आहे पुणे मुंबई जो एक्सप्रेस वे आहे तो थांबलेला होता आणि यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या हायवेकडे लागताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता हायवे सुरळीत झालेला आहे, मात्र हे नेहमी असंच होणार का, यावरती प्रशासन नवीन काय उपाययोजना काढणार, यावरती अभ्यास करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।